नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा. तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क तालमीत कुस्तीचा सराव करणाऱ्या मयूर कैलास तांबे या कुस्तीपटूचा काल निंबळक बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मयूर हा कुळधरण येथील रहिवासी असून कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी नगरमध्ये आला होता. 23 फेब्रुवारीला तो काही सहकाऱ्यांसोबत राहुरी येथे कुस्तीच्या आखाड्यासाठी गेला होता. परत येत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे नगरमधील क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. तसेच या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामवाडी येथील लोकवस्तीतून जाणाऱ्या पावन लक्ष्मी माता मंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असून त्यांनी प्रशासनाला अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तसेच प्रशासनाचे 7 दिवसात अतिक्रमण हटवावे, अन्यथा आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे. नगर मनमाड महामार्गावरील शेंडी बायपास परिसरात गुन्हेगारी वाढली असून दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी पहाटे 6 ते 7च्या सुमारास शेंडी बायपास जवळील एका वस्तीवर सशस्त्र दरोडा पडला. 6 ते 7 दरोडेखोरांच्या टोळक्याने घरात घुसून कुटुंबाला मारहाण करत 78,600 रुपयांचा ऐवज लुटला. अशोक लहानू कचबे यांच्या घरी पहाटे दरोडा पडला. या घटनेनंतर कचबे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्रोफेसर चौकात एका व्यावसायिकाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत सागर पुरुषोत्तम कुकरेजा असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना 23 फेब्रुवारीला रात्री 11:15 सुमारास घडली आहे. कुकरेजा आणि त्यांचा मित्र संतोष रामनानी हे दोघे दुचाकीवर प्रोफेसर चौक ते गुलमोहर रोडने जात होते. समर्थ शाळेसमोर अचानक एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर एक इसम त्यांच्या पाठीमागून आला आणि त्यांना अडवले. त्याने शिवीगाळ करत दोघांना गाडी चालवता येते का असे बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी कुकरेजा यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संकेत महाजन आणि अविनाश फसले यांच्यासह त्यांच्या अनोळखी 4 ते 5 मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अहिल्यानगर शहरातील पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी दरवाढ केल्याबद्दल नितीन भुतारे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना जाब विचारला आहे. शहरातील पाणी पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून अनेक ठिकाणी 8-8 दिवस पाणी येत नाही. अशा परिस्थितीत पाणीपट्टी दरवाढ करणे अन्यायकारक आहे असे भुतारे म्हणाले. तसेच या सर्व समस्यांवर आयुक्तांनी लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी नितीन भुतारे यांनी केली आहे. यासोबतच आयुक्त हटवा शहर वाचवा आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर महापालिकेने पाणीपट्टी दरवाढ केल्यानंतर आम्ही आयुक्त हटवा व शहर वाचवा हे आंदोलन हाती घेतलं. ते आंदोलन हाती घेतल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी खुलासा केला. त्या खुलासामध्ये त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेला पाणी पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात खर्च येतो व त्याची तूट भरून काढण्यासाठी ही पाणीपट्टीची दरवाढ केली. परंतु ही पाणीपट्टीची दरवाढ करताना व त्यांनी जे काही मांडलंय, जी तूट भरून काढण्यासाठी त्यांनी पाणीपट्टी दरवाढ केली, त्या माध्यमातून मी त्यांना विचारतो की तुम्ही आर्थिक तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु काही लोकांना 8-8, 10-10 दिवसांनी पाणी येतं, 15 दिवसांनी पाणी येतं. त्यांच्या पाण्याची तूट कोण भरून काढणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. खरं पाहायला गेलं तर अनेक भाग आहेत, केडगाव, सारसनगर, कल्याण रोड, उपनगर, त्या ठिकाणी 15-15 दिवस, 8-8 दिवस, 10-10 दिवस पाणी येत नाही. मग त्यांच्या पाण्याची तूट कोण भरून काढणार? त्यामुळं कुठंतरी तुम्ही दरवाढ करताना तुम्ही केलेला खुलासा हा पूर्णपणे अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन केल्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. त्यामुळं कुठंतरी आज आयुक्तांनी पाहिलं पाहिजे का पाणी योजनेमधला जर भ्रष्टाचार कमी केला तर हा जो होणारा खर्च आहे तो आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. आज जर पाईपलाईन दुरुस्तीसाठी जर तुम्ही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. दरवर्षी 2-2, 3-3 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च होतो. परंतु हा खर्च होत असताना पाईपलाईन दुरुस्तीकरिता त्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी तुम्ही काय मटेरियल वापरलं, तुम्ही कुठं दुरुस्ती केली, किती खर्च आला, फक्त तिथं खर्चाची अमाऊंट नमूद केली जाते. पण त्यासाठी लागणारं साहित्य काय लागलं, काय नाही लागलं याची नोंद कुठं नसते. मी माहिती अधिकारात मागितल्यानंतर मला त्या ठिकाणी पत्र मिळालं की साहित्य काय वापरलं याची कुठेही नोंद
त्या ठिकाणी दिली जात नाही. हा मोठा भ्रष्टाचार आहे. दुसरी गोष्ट पाहिली तर फेज 2 ची योजना आजपर्यंत का पूर्ण नाही झाली. जर मागचा जर प्रकार जर पाहिला तर मग तुम्ही लोकांची दरवाढ करता आणि तिकडं विखे फाउंडेशनला तुम्ही करोडो रुपये पाणीपट्टी माफ करता. ते कोण पाहणार? कुठं तरी तुम्ही मोठ्या लोकांना झाकायचं व गरिबांच्या माथ्यांवर तुम्ही हजारो रुपयांची दरवाढ करायची, हे कुठंतरी चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही जो केलेला खुलासा आहे हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे व ही दरवाढ ताबडतोब तुम्ही रद्द करावी अशी विनंती मी तुम्हाला पुन्हा या माध्यमातून तुम्हाला मी करत आहे. गांधीनगर बोलेगाव येथील सुमारे 150 ते 200 कुटुंब गेल्या 15 ते 20 वर्षापासून भाड्याच्या घरात राहत आहे. या कुटुंबांना स्वतःचे घर नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. हे बिगर घराचे माणसं भाडुत्री काही कुठे फुटपाथला राहतात, कुठं राहतात, ह्यांना निवारा पाहिजे. आम्ही वारंवार यांच्या भोवती येतो, कलेक्टरकडे जातो, नगरपालिकेत आम्हाला उडव बाता करतात. आता किती बार यायचं आम्ही इथं उपोषण धरू, इथंच बसू, मग नगरपालिकात नाही तर मग कलेक्टर कचेरी. आम्हाला कुठंही सहारा, यांनी सहारा आम्हाला सांगावा ना की हे जा. आता इथं नाही कमू सांगते इतके घरं आले तितके आले, आम्हाला तर जागा नाही. घरकुल कुठं आलंय तर जागा आम्हाला सांगते जागा बघा. आम्ही कुठं बघणार? उतारे दिलेत आम्ही, जिथं आहे तिथं उतारे देतो, तरी आम्हाला उडवायचंच बाता करतात. हां, गांधीनगर बोलेगावमध्ये 100 ते 150 कुटुंब, त्यांना स्वतःचे मालकी हक्काचे घर नाही, निवारा नाही आहे, भाड्याने खोल्या घेऊन राहतात, काही फुटपाथला झोपतात. अनुसूचित जाती जमातीसाठी आम्ही जागा मागण्याकरता घरकुल बांधून मिळण्याबाबतीत आलो. आम्ही आयुक्त साहेबला, डांगे आयुक्त साहेब यांना आता निवेदन दिलं आम्ही. ते म्हणले आम्ही त्याचा पाठपुरावा करू काय आणि तुम्हाला कळवतो आम्ही. तर कलेक्टर साहेबाला सुद्धा निवेदन दिलं. तर कलेक्टर साहेबांनी आयुक्त साहेबांना लावलेले डांगे सरांना ते लेटर मला एक आलं आहे, साहेबांना आलेले आहे. त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला निवेदन मागितलं होतं. आज निवेदन आम्ही जमा केलेलं आहे आणि तुमच्यात लवकरात लवकर घरकुलचा हे सुटून जाईल म्हणे डांगे साहेब म्हणे. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या वंचित घटकासाठी आम्ही जो सगळं संपूर्ण जो बांधव एकत्र होऊन आम्ही जे निवेदन देण्यासाठी आज आलो होतो. तर SC कॅटेगरीचे जे लोक आज बेघर आहेत, त्यांना राहायला स्वतःचे घरं नाहीत, भाडुत्री घरामध्ये राहतात, अशा लोकांसाठी, अशा वंचित घटकासाठी हा जो लढा आहे तो लढा आम्ही हिमतीने पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावून आयुक्त साहेबांना जे निवेदन दिले आहे त्या बाबतीत आम्ही सगळेजण इथं जमा झालो. बोलेगाव उपनगरात विकास कामांचा धडाका सुरू झाला असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागत आहेत. माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नांमुळे गुंदेच्या कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचे भूमिपूजन अशोक बडे यांच्या हस्ते करण्यात आले. आमच्या आदर्श नगरच्या लगत असलेलं आमचं हे फार जुनी म्हणजे आणि प्रेमाची अशी गुंदेजा कॉलनी, या ठिकाणी सातत्याने गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक असणारे आमचे सर्वांचे लाडके अशोकराव बडे यांच्या स्थानिक विकास निधीमधून या ठिकाणी बरेचसे कामं झालेले आहेत. या ठिकाणी मंदिराचा तिथला जो काँक्रिटीकरण झालेला आहे, पाण्याची लाईन सुद्धा झालेली आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विकास निधीमधून हा जो रस्ता आहे म्हणजे मस्के कॉलेज रोडपासून तर हनुमान मंदिराच्या या संपूर्ण गुंदेजा कॉलनीमध्ये या रस्त्याचं काँक्रिटीकरणचा शुभारंभ आज या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक बडेसाहेब तसेच या आमच्या भागातले सर्व महिला भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण युवा मित्र आणि आता सर्वांचे आमचे म्हणजे युवा कार्यकर्ते चैतन्य बडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे. निश्चित प्रकारे हा रोड अतिशय उत्कृष्ट प्रकारे होईल आणि नागरिकांच्या खरोखर असणारी बऱ्याच दिवसाची मागणी या निमित्ताने पूर्ण होईल. धन्यवाद. या ठिकाणी गुंदेजा कॉलनी
अंतर्गत रस्ता मजबूतीकरण आणि काँक्रीटीकरण याचा शुभारंभ चैतन्य बडे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज पार पडलेला आहे। आणि या ठिकाणी पार पडत असताना या भागामध्ये अनेक वर्षापासून जवळपास 20 वर्षापासून या ठिकाणी आम्ही काम करतो। आणि काम करत असताना या ठिकाणी अनेक म्हणजे छोटे मोठे काम असतील, कोणते बंद पाईप गटर असेल, रस्ता असेल, अनेक असे कामं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी अंकुर कॉलनी, व्यंकटेश कॉलनी या भागाला सुद्धा रस्ता काँक्रीटीकरण हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। त्यानंतर माताजी नगर अंतर्गत काँक्रीटीकरण, शेना भवन ते आंबेडकर चौक या ठिकाणी 600ची ड्रेनेज लाईन, त्याचप्रमाणे चक्र स्वामी मंदिर ते अमरधाम हा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही जवळपास 50 लाख रुपयाचा त्या ठिकाणी रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे। त्याचा सुद्धा शुभारंभ आम्ही पुढच्या हप्त्यामध्ये घेणार आहे। त्याच नागापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी समाज मंदिर सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे, ते सुद्धा पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही रस्ता त्या ठिकाणी करणार आहे। त्याचप्रमाणे आदर्श नगर, पितळे कॉलनी आणि जे काही राहिलेले काम असतात त्या ठिकाणी आम्ही मंजूर केलेले आहेत। आणि भविष्यामध्ये अनेक या ठिकाणी हळूहळू टप्प्याटप्प्याने उद्घाटन घेऊन सदर आम्ही काम या ठिकाणी पूर्ण केलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी नेहमीच मला 20 वर्षापासून या ठिकाणी गुंदेजा कॉलनीतल्या नागरिकांचं, आमच्या माता भगिनींचं नेहमीच या ठिकाणी सहकार्य राहिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा सहकार्य याची अपेक्षा या ठिकाणी मी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। फक्त असंच बोलायचं ना, असंच बोलायचं। आज आपल्या इथे जमलेले सगळे ग्रामस्थ गुंदेच्या कॉलनी व बडे साहेब यांच्या उपस्थितीतून आपला आज जो रखडलेला रोड आहे तो त्याचा शुभारंभ त्यांच्या उपस्थित झालेला आहे। आणि इथून मागचं जे त्यांनी काम केलेलं आहे आपल्या गुंदेच्या कॉलनीसाठी किंवा आपल्या प्रभागासाठी ते खूप चांगलं केलेलं आहे। म्हणून आम्ही त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करत राहतो आणि त्यांनी सदैव आमच्या पाठीशी पुढे राहा, आम्ही त्यांच्या मागे राहतो आणि हेच आम्हाला त्यांच्या अपेक्षा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले। नरेंद्र महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन झाले। यावेळी कार्याध्यक्ष अभिजित खोसे, संतोष लांडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। हिंदू धर्माचे धर्मगुरू जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल जिहादी वृत्तीच्या, काँग्रेसी विचारसरणीच्या या वडेट्टीवाराने गरळ ओकली आहे। ते म्हणाले जगद्गुरू पाखंडी आहेत, ते एका पक्षाचा प्रचार करतात। पण मला एवढंच सांगायचंय, जगद्गुरू ही पदवी राष्ट्रीय 13 आखाड्यांनी मिळून त्यांना दिलेली आहे। ते धर्माचा प्रसार करतात, ते धर्माची विचारधारा पुढे नेतात। तर त्या गोष्टीचा या वडेट्टीवारांना नेमका अडचण काय आहे की त्यांनी हिंदू धर्माच्याच धर्मगुरूंबद्दल या अशा प्रकारे गरळ ओकली। ज्यावेळेस फतवे निघतात, सप्ताह होतात, आणखी काय काय गोष्टी निघतात, त्यावेळेस यांचं का गप्प बसतात? लोकसभेला काय झालं, यांचे फतवे चालू होते, ह्या गोष्टी यांच्या नजरेत नाही आल्या का? अशा जिहादी लोकांनी जर आमच्या धर्मगुरूंचा अपमान करायचं ठरवलं असेल तर अशा वडेट्टीवारांसारखे जेवढे कोणी काँग्रेसचे विचारांचे लोक असतील त्यांना आमच्या हिंदू धर्माचे सर्व गुरु असतील, आमचे कार्यकर्ते असतील, त्यांना ठेचून काढू। आणि या वक्तव्य त्यांनी जर मागे घेतलं नाही आणि त्यांनी जर या गोष्टीची जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागितली नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करून आम्ही हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या सर्व धर्मगुरूंना पाठिंबा देतो आणि वडेट्टीवारासारख्या सर्व ज्या जिहादी वृत्तीच्या नेत्यांना इशारा देतो की धर्माबद्दल तुम्ही एक जरी शब्द आता इथून पुढे काढले तर आम्ही कुठल्याच प्रकारे शांत बसणार नाही। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्याचा जाहीर असा निषेध व्यक्त करते। आपण पाहतोय काँग्रेस पक्ष हा संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे उरले सुरलेले आहेत त्यांना फक्त लाईमलाईटमध्ये यायचं असतं, काहीतरी स्टेटमेंट द्यायचं असतं, दिवसभर 24 तास एखाद्या न्यूज चॅनलमध्ये प्रसारित व्हायचं असतं। तर प्रसारित होण्यासाठी पक्षाकडे तर काही अजेंडा उरलेला नाहीये, स्वतःचं तर काही काम नाहीये, सत्तेमध्ये ते नाहीयेत, परंतु स्वतःला कसं प्रसिद्ध करत राहायचं त्यासाठी एखाद्या धर्मगुरूवर काहीतरी टीका टिप्पणी करणं, हिंदू धर्मांच्या भावना दुखवण्यासाठी काहीतरी वक्तव्य करणं आणि असं काहीतरी करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं लाईमलाईटमध्ये येऊ
अशा प्रकारची एक भावना आणि अशा प्रकारची एक खळबळ त्यांच्या मनामध्ये 24 तास बसलेली असते. काहीतरी स्टेटमेंट केलं म्हणजे आपण 24 तास बातम्यांमध्ये झळकू, ही एक भावना डोक्यामध्ये ठेवत त्या अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात. आम्ही या घटनेचा निश्चितपणाने निषेध करतोच, परंतु येणाऱ्या काळामध्ये या वाचाळवीरांना काँग्रेस पक्षांनी आवर घातला पाहिजे. आणि जर असे वाचाळवीर जर हिंदू धर्मांच्या भावना जर प्रत्येक वेळी दुखवत असतील तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही फिरकू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये. आणि निश्चित प्रकारे आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण परत जर कुठल्याही धर्मगुरूंचा असू, हिंदू धर्मियांचा असू, जर भावना दुखवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणाने ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि हिंदू धर्माचा प्रत्येक कार्यकर्ता जाईल आणि त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, त्याच पद्धतीनं हिंदू धर्माच्या वतीनं, हिंदू धर्मीयांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर असा निषेध करतो. खरं तर वडेट्टीवारांनी असा एकेरी उल्लेख करणं हे त्यांना शोभत नाही, परंतु कुठंतरी प्रसारमाध्यमांमध्ये झळकायचं, साधू संतांबद्दल चुकीचं वक्तव्य करायचं आणि प्रकाश झोतामध्ये यायचं हे याच्यातून खरं तर दिसत आहे. आता गेलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस वोट जिहाद झाला होता त्यावेळेस मात्र त्यांनी तोंडातून ब्र शब्द काढला नव्हता, त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं. पण आता हिंदू धर्मियांच्या धर्मगुरूंबद्दल बोलणं खरं तर हा महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही. साधू संतांबद्दल बोलणं हे साधूच नाहीये असं वक्तव्य करणं हे निश्चितच निषेधार्ह आहे. खरं तर महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे, साधू संत येती घरात तोच दिवाळी दसरा असं महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खरं तर समजलं जातं. साधू संत घरी आले तर तोच दिवाळीचा सण असं समजून खरं तर महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मीय लोक, हिंदू धर्मीय सर्वजण मानत असतात. परंतु या वडेट्टीवारने ज्या एकेरी उल्लेख केलेला आहे त्याचा खरं तर आम्ही निषेध करतो. आज त्यांच्या प्रतिमेला जोडेमारे आंदोलन केलेलं आहे, परंतु इथून पुढच्या काळामध्ये त्यांना हे प्रतिमेला जोडे मारून चालणार नाही, तर त्यांना रस्त्यावर उतरून त्यांना समोरासमोर येऊन खरं तर इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील हिंदू समाज हा त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. पाथर्डी तालुक्यातील मडी गावात मार्च महिन्यात मोठी यात्रा भरते. या यात्रेत पूर्वीपासून सर्व धर्म जातीचे लोक सहभागी होतात. मात्र यावर्षी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. या ठरावाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनसंसद आणि सावित्री फातेमा सद्भावना मंचने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले आणि मढी ग्रामपंचायतवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मढी येथील जो काय असंविधानिक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्या संविधानाच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवून त्या ग्रामपंचायत विरोधात आणि जे काही विद्यमान सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील आणि श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांच्या देवस्थानच्या जे कमिट्या असतील त्यांनी जो ठराव मंजूर केला त्यांना संमती दर्शवली, त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे. जर येत्या काही दिवसात यात्रेपूर्वी जर कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर काही कारवाई केली नाही तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राध्यापक किसन चव्हाण सर, उत्कर्षताई रुपोते, ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठे जन आंदोलन उभं करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्यांनी जे ठरावामध्ये जे काही सांगितलं काल त्यांनी त्याच्या बाईटमध्ये सांगितलं की इथं मुस्लिम समाज अवैध धंदे करतात. अवैध धंदे हा प्रत्येक समाजाचा माणूस करत असतो, फक्त मुस्लिम समाजच करत नाही. कारण गेले 25 ते 50-60 वर्षापासून मुस्लिम समाज तिथं कुंकवाचा धंदा असेल, हाराचा धंदा असेल, हे सगळे धंदे करत असतात. त्याचबरोबर इतर समाजही तिथं आता नव्याने उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने तिथं येत असतात. काही जण देवाचे दर्शन घ्यायला येतात, महाराजांचे दर्शन घ्यायला येतात, त्यासाठी तिथं काही ना काही त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करीत असतात. रूढी परंपराच्या बाबतीत सुद्धा त्यांनी म्हटले, त्याच्यावर तुम्ही काय म्हणता? रूढी परंपरा याच्या अगोदर नव्हती का? इतक्या वर्ष यांनी काय केलं होतं? मग आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिथं गेली 4 ते 5 वर्षापासून प्रबोधन करण्याचं काम करीत आहोत. त्याच्यानंतर आम्ही तिथं जे बळी देण्याचं काम होत होतं ते बंद करून आता नव्याने काही लोकांचं प्रबोधन अजून होत आहे.
भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही आपण जी शपथ घेतो तिला काळीमा फासण्याचं काम या मडी गावाने केलेलं आहे. मडी गावची यात्रा सालाप्रमाणे येत आहे. त्या येणाऱ्या जत्रामध्ये तिथल्या यात्राचे अध्यक्ष संजय मरकट यांनी जो ठराव घेतला आहे की गावामध्ये आणि याच्यामध्ये यात्रेमध्ये की मुस्लिम समाजाने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू नये, हा काळीमा फासण्यासारखा एक निर्णय त्यांनी ठराव घेतला आहे. त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो. आमचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मारुती पाटोळे तालुका अध्यक्ष यांच्या देखील नेतृत्वाखाली आम्ही हे आज बघत आणि जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आम्ही निवेदन सुपूर्द केलं. 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला व्यापक अधिकार दिलेत. या व्यापक अधिकारामध्ये ग्रामपंचायतीला एकही रुपया ग्रामसभेला विचारल्याशिवाय खर्च करता येत नाहीत. राईट टू रिकॉल, संपूर्ण सरपंच बॉडी परत बोलवण्याचा अधिकारही ग्रामसभेला आहे. अशा या ग्रामसभेमध्येच त्या गावाच्या विकासाचे संपूर्ण आराखडे होत असतात. मग अशा या ग्रामसभेंना दिलेला अधिकार हा संविधानाच्या चौकटीमध्ये राहून संविधानाच्या चौकटीत असलेलेच ठराव त्या ठिकाणी करता येतात. कुठल्याही जाती धर्माच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचे ठराव करता येत नाहीत. मुळातच ग्रामसभेचा अजेंडा निघत असताना त्या अजेंडामध्ये संविधानिक ठरावच त्यामध्ये होतील, असंविधानिक ठराव घेता येणार नाहीत. त्यामुळे अजेंड्यातल्या विषयामध्ये हा विषय नसताना ऐन वेळेच्या विषयात हा विषय घेतला गेला असेल. ऐन वेळेचा विषय म्हणजे कोणीही ग्रामसभेत उभं राहावं आणि ग्रामसभेत उभं राहून त्यांनी प्रश्न विचारावा किंवा ऐन वेळेचा विषय विचारावा असं नसून 2 दिवस अगोदर, ज्या दिवशी ग्रामसभा होणार आहे त्याच्या 2 दिवस अगोदर लिखित स्वरूपात सभेच्या अध्यक्षाकडे किंवा ग्रामपंचायतीमध्ये लिखित स्वरूपात प्रश्न द्यायचे असतात आणि ते प्रश्न अध्यक्षांच्या सूचनेनुसारच त्या सभेमध्ये घ्यावायचे किंवा नाही हे ठरवण्यात येत असतं. असं असताना चैतन्य कानिफनाथ यांच्या यात्रेचं पावित्र्य जपण्यासाठी त्या ठिकाणच्या ट्रस्टने असेल, त्या ठिकाणच्या प्रशासनाने असेल, त्या ठिकाणच्या ग्रामसभेने असेल, जे काही सर्वांसाठी कायदे केले असतील त्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. त्याचबरोबर या यात्रेच्या निमित्तानं सामाजिक विघातक अशी, समाजाला विघातक ठरणारी कृत्य जर कोणी करत असेल, कुठल्याही जाती धर्माचा असलं तरी त्याच्यावर मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तरच आपल्याला या पद्धतीने यात्रेचं पावित्र्यही जपता येतील व कुठल्याही धार्मिक तेढ निर्माण न करता यात्रा शांततेनं आणि उत्साहपूर्व आनंदामध्ये पार पाडता येतील. असे असतानाही मौजे मडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामसभेमध्ये असंवैधानिक असा ठराव करण्यात आलेला आहे. हा ठराव पूर्णपणे बेकायदेशीर असून या ठरावाचं विखंडन केलं पाहिजे. त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे असलेले ग्रामसचिव, या ग्रामसचिवांनी या संदर्भात त्या ग्रामसभेमध्ये अशा पद्धतीचा ठराव घेता येणार नाही ही बाजू मांडणं अपेक्षित होते व तो ठराव कुठेही प्रसिद्धीला देण्याचं कारण नव्हतं. असं असताना निव्वळ सामाजिक तेढ वाढवणं, धार्मिक तेढ वाढवणं या दृष्टिकोनातून हे ठराव असे बाहेर प्रसिद्धीला देण्यात आले काय अशी शंका उपस्थित होते. त्यामुळे या ठरावाच्या बाबतीत सविस्तर चौकशी होऊन दोषींवरती योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. अहिल्यानगर शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. झेंडीगेट परिसरात अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर 24 फेब्रुवारीला मुकुंदनगर आणि फकीरवाडा परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने टपऱ्या, ओटे, रॅम्प आणि पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले आहे. तसेच मुकुंदनगर आणि फकीरवाडा परिसरात अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण वाढले होते. यामुळे नागरिकांना त्रास होत होता. अखेर महापालिकेने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बुद्धगया येथे 12 फेब्रुवारी पासून महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक बौद्ध भिक्खू उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. नगरमधील दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जिलाधिकारी कार्यालय के सामने उपोषण अनशन कर रहे हैं और हमारे जो अहिल्यानगर के समस्त बौद्धवासी हैं इनकी तरफ से हम उप जिलाधिकारी को निवेदन दिया है कि जो महाबोधि बुद्ध विहार है बिहार में, वहाँ पे जो ब्राह्मण वर्ग है उनका अतिक्रमण किया जा रहा है. दिन ब दिन ये अतिक्रमण का मामला बढ़ता जा रहा है.
जो समस्त धरोहर होते हैं, धर्म संप्रदाय के जो प्रार्थना स्थल होते हैं, वह जैसे मुस्लिम का मस्जिद है वह मौलवी के हाथ में होता है, क्रिश्चियन का जो चर्च होता है वो पादरी के हाथ में होता है, सिख का जो गुरुद्वारा होता है वो सिखों के हाथ में होता है। लेकिन जो हमारा बुद्धिस्ट लोगों का जो अंतर्राष्ट्रीय धरोहर है, जो विश्व ऐतिहासिक धरोहर भी है, उस पर ब्राह्मणी लोगों का कब्जा वहाँ पे किया जा रहा है। वहाँ पे 1949 में एक कमेटी बनाई गई थी। उस कमेटी के जो सदस्य है वो 4 सदस्य ब्राह्मण लोग हैं, 4 सदस्य बौद्ध लोग हैं और एक जिलाधिकारी होते हैं, वह भी हिंदू होते हैं। तो वहाँ पे ना तो कोई देखरेख की जा रही है, ना तो कोई वहाँ पे सुधारणा की जा रही है, पूरा साफ सुथरा नहीं होता, गंदगी होती है और साथ ही साथ वहाँ पे अतिक्रमण किया जा रहा है। उसको शिवालय भी माना जाता है, बौद्ध का स्थल को। वहाँ पे मूर्तियाँ भी अनेक प्रकार की रखी जा रही है। वहाँ पे ब्राह्मणों के द्वारा कर्मकांड जो होता है, जो बुद्ध की शिक्षा के विपरीत है। भगवान बुद्ध जी ने हमें स्वतंत्रता, समता, न्याय और बंधुता का तत्व सिखाया था, लेकिन आज ही वहाँ पे अन्याय होता जा रहा है, हमें ऐसा दिखाई देने लग रहा है। तो विश्व के जो बौद्ध भिक्षु है उन्होंने वहाँ पे आंदोलन चालू कर दिया है। आज तकरीबन 12-13वां दिवस चालू है। वहाँ पे बौद्ध भिक्षुओं की जो तबीयत है वो दिन ब दिन खराब होती जा रही है, आंदोलन बढ़ता जा रहा है। लेकिन फिर भी गवर्नमेंट जो है, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी है, राष्ट्रपति जी है तथा नीतीश कुमार जी जो बिहार के मुख्यमंत्री है, उनका वहाँ पे कोई आना जाना नहीं हो रहा है। वो आंदोलन को कोई नजरअंदाज करते जा रहे हैं। तो हमारे अहिल्यानगर के जो वासी है, बौद्ध उपासक उपासिकाएं हैं, इनकी तरफ से हमने महाबोधि मुक्ति आंदोलन का एक छोटा सा कदम उठाया है। अगर आंदोलन में किसी के जो आंदोलनकारी है वहाँ पे बिहार में जो आंदोलन कर रहे हैं, वहाँ पे अगर कुछ गड़बड़ हो जाती है, किसी का हालत गंभीर हो जाती है, तो हम अच्छे कदम उठाएंगे और पूरे भारतवर्ष में ये आंदोलन छिड़का जाएगा और सरकार को इसके जो खामियां है इसके ऊपर देखना चाहिए। सरकार को इसके ऊपर नजरअंदाज नहीं करना चाहिए, अन्यथा यह आंदोलन तीव्र गति से पूरे भारतवर्ष में और पूरे विश्व में फैलता जाएगा। इसीलिए जल्द से जल्द ये महाविहार जो है बुद्धों के हवाले कर दो, ऐसे हमारे सभी बौद्धवासियों की तरफ से सरकार से निवेदन है। महाबोधी विहार जे टेम्पल आहे त्या टेम्पलपाशी आज गेल्या 12 फेब्रुवारीपासून आमचे बौद्ध धर्मगुरू त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि ते आंदोलन यासाठी करतात की प्रत्येक भारताच्या संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून ज्या संविधानाने सर्व मानव जातीला धर्माला अधिकार दिलेला आहे, आमचं म्हणणं आहे की जसं मस्जिदमध्ये मौलाना पठण करतात ते त्यांचा अधिकार आहे, शीख द्वारामध्ये शीख पठण करतात तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचे त्या ठिकाणी धर्मगुरू असतात, जिथं मंदिर आहे तिथंही त्यांचे ब्राह्मण किंवा जे पुजारी आहेत ते पूजा करतात, जे चर्च आहेत त्या ठिकाणी फादर त्या ठिकाणी प्रेयर करतात। तर मग आमचं जे बुद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात का नाही? तर म्हणून आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन उग्र अशा पद्धतीने चाललेलं आहे। कारण का तर त्या बुद्धाने जे विचार मानवतेला जीवन जगण्याचा मार्ग जो दिलेला आहे तो मार्ग म्हणजे शांतीचा संदेश दिलेला आहे आणि या शांतीच्या संदेशानुसार जर आपण पाहिलं तर बुद्धगयामध्ये आज कर्मकांड मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, लोकांना तिथं ठगण्याचं काम चालू आहे। म्हणून त्या ठिकाणी बौद्ध भिक्खूने हा निर्णय घेतलेला आहे आणि भारतवासियांनी निर्णय घेतलेला आहे, कारण या बौद्ध स्थळाला एकदम जागतिक मान्यता प्राप्त आहे आणि जगातील जे बौद्ध राष्ट्र आहेत ते बौद्ध राष्ट्र त्या ठिकाणी येतात आणि त्यांना त्या ठिकाणी ठगण्याचं काम तिथं काही जातीवादी लोक त्या ठिकाणी करत आहेत। म्हणून आम्हाला ते जे काही बुद्धिस्ट असं जे बांधलेलं जे बुद्ध आहेत ते त्यांना मुक्त करायचं आहे आणि तिथं पारंपरिक पद्धतीने जे भिक्खू संघ आहे, जे आमचे धर्मगुरू आहेत त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये ते बुद्ध विहार द्यावं अशी मागणी आम्ही राष्ट्रपती यांना करत आहोत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमचं निवेदन आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं आणि त्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार यांनी सुद्धा जातीनं त्या ठिकाणी लक्ष देऊन ते लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा। जर आमच्या भिक्खू संघाला त्या ठिकाणी जर गेली त्यांची तब्येत फार बिकट आहे आणि भिक्खू संघाला जर त्या ठिकाणी कमी जास्त जर काही झालं तर आमचा जो शांतीचा संदेश आहे तो थोडा आम्ही बाजूला ठेवू। आज आम्ही अशोक सम्राटचे लढाऊ सुद्धा आहोत, एक अशोक सम्राटांनी बांधलेलं बुद्ध विहार आहे आणि ते आमच्या लवकरात लवकर आपण ताब्यामध्ये द्यावं। जो त्या ठिकाणी ऍक्ट केलेला आहे 1949चा त्या ऍक्टमध्ये त्यांनी बदल करावा अशी मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेली आहे। याच्यापुढे जर ते मिटवण्यात आलं नाही तर याच्यापुढे वेगळी रूपरेषा असणार आहे आणि त्याला जबाबदार पूर्णपणे भारत सरकार असणार आहे।
शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील आणखी 2 अटक करण्यात आले आहे. यापूर्वी 4 अटक केली होती. दरम्यान संशयित आरोपी हे परदेशी गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अहमदनगर शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचालित अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय आंतरशालेय उर्दू शुद्ध लेखन स्पर्धा उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मौलाना आझाद पुण्यतिथी आणि जागतिक मातृभाषा दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातील उर्दू माध्यमांच्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. शासकीय ठेकेदारांची कोट्यावधी रुपयांची देयके अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या थकीत देयकांमुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत शासनाला वारंवार निवेदने देऊनही काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्व शासकीय ठेकेदार आक्रमक झाले असून 27 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या आंदोलनात राज्यभरातील शासकीय ठेकेदार, सप्लायर, साइट इंजिनियर, कर्मचारी आणि मजूर सहभागी होणार आहेत. मी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया अहिल्यानगर सेंटर चा चेअरमन दीपक रामचंद्र दरे आपणाला सूचित करू इच्छितो की दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी ठीक 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगर रोडवर आमचे सर्व पदाधिकारी, सर्व ठेकेदार, त्यांचा संपूर्ण ऑफिसचा स्टाफ, त्यांच्याकडील मजूर, त्यांच्याकडील असलेली वाहनं घेऊन आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की मागील 3 वर्षापासून आमचे काम केलेले देयके अतिशय तुटपुंजी तरतूद करून मिळत आहेत. उदाहरणार्थ काही ठिकाणी 7%, 8% प्रमाणात निधी दिला जातो व त्यामुळे आमच्या बँकेचे देणे असतील, स्टाफचा पगार असेल, सप्लायरचे पेमेंट असतील, आम्ही देऊ शकत नाही. व आज काही ठेकेदारांना जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत. जर शासनाने याबाबत गंभीर विचार केला नाही तर आम्हाला कठोर पावलं उचलून आमचं आंदोलन पुढं अजून तीव्र स्वरूपात करावं लागेल. मागील 5 तारखेपासून 5 फेब्रुवारीपासून सर्व महाराष्ट्रातील कामे बंद करण्यात आली असून जोपर्यंत आमचे थकीत देयके मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही स्वरूपाचे कामं करणार नाहीत. व यामुळे जनतेची जी काही गैरसोय होईल त्याला जबाबदार ठेकेदार नसून संपूर्णपणे महाराष्ट्र शासन याला जबाबदार राहील. तरी आम्ही आपणाला सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की आमचे आंदोलन हे आमच्या हक्काच्या पैशासाठी आहे. तरी पण शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला आमचे देयके लवकरात लवकर देण्याचे करावे, जेणेकरून
आमचे बँकेचे जे हप्ते थकलेले आहेत, बाकीचे ज्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील व आम्ही पण एक शासनाचाच एक भाग असून पुढील महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आम्ही आमचा सहभाग नोंदवू शकू. धन्यवाद. नमस्कार, मी एस कन्स्ट्रक्शन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया अहिल्यानगर सेंटरचं व्हाईस चेअरमन. आता आम्ही जे 27 तारखेला जे आंदोलन करत आहोत ते धरणे आंदोलन करत आहोत. शासनाकडे आमचे गेल्या जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्राचे 96,000 कोटीची बिलं प्रलंबित आहे आणि शासनाकडनं अत्यंत कमी निधी म्हणजे अगदी 10% सुद्धा कमी निधी उपलब्ध होत असल्या कारणाने आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू अडचणीमध्ये आलेलो आहे. कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरवरती अवलंबून असणारे घटक म्हणजे उदाहरणार्थ घ्या तुम्ही, आमचे मजूर आहेत, आमचा स्टाफ आहे, पेट्रोल पंपवाले आहेत, सिमेंटवाले आहेत, स्पेअर पार्टवाले आहेत, फॅब्रिकेशनवाले आहेत, हे सर्वच जण त्यामुळे पूर्ण अडचणीत आलेले आहेत. ह्या लोकांचे पेमेंट करणं किंवा त्यांना आम्ही काम सुद्धा पुढे देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्यावरती अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आमचं शासनाला नम्र निवेदन हेच आहे की आम्हाला मार्चपर्यंत 70% निधी कमीत कमी उपलब्ध झाला पाहिजे. आम्ही 1 मार्चपासून आम्ही पूर्णपणे काम बंद आंदोलन करत आहोत. आमच्यावर जे अवलंबून असलेले घटक आहेत यांचं सुद्धा पूर्णपणे यांच्यावरती सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनाने ह्या गोष्टीची नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही जी विकास कामं करतो त्यामुळे आज जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा तालुक्यामध्ये म्हणा ही विविध प्रकारची कामं केल्यामुळे विकास दिसून येतो. लोकांना त्या सोयी सुविधा सगळ्या व्यवस्थित मिळतात. परंतु ह्या गोष्टीकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही शासनाला पुन्हा हीच विनंती करू इच्छितो की त्यांनी आम्हाला निधी 70% निधी हा मार्चपर्यंत उपलब्ध करून द्यावा. त्याप्रमाणे 27 तारखेला आम्ही जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलनासाठी आम्ही कलेक्टर साहेब तसेच पोलीस अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, पोलीस निरीक्षक साहेब यांना सर्वांना निवेदन देऊनच आम्ही धरणे आंदोलन करत आहे. या धरणे आंदोलनामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारे रस्ता रोको वगैरे करणार नाही आहेत. कुठल्याही प्रकारे जनतेला त्रास होईल किंवा ट्रॅफिकला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे काही आंदोलन करणार नाहीये. आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहे. तरी आमच्या सगळ्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारसनगरमधील ग्रीन स्पार्क प्री स्कूलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण या थीमवर आधारित विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. या प्रदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध उपकरणे तयार करून आपल्या कल्पकतेचा परिचय दिला आहे. स्मार्ट वॉच, हेअर ड्रायर, हेलिकॉप्टर, कॅल्क्युलेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, एटीएम मशीन, रोबोट, एलईडी बल्ब, लॅपटॉप, मोबाईल, रेयान सारख्या उपकरणांचे विद्यार्थ्यांनी मॉडेल बनवले होते. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.